नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील कुमार माने, माऊली ड्रॅगन फ्रूट फार्म अँड नर्सरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। ज्यांनी अजून आपलं चॅनल सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ पोस्ट करेन त्याचे अपडेट्स तुम्हाला लगेच भेटतील आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं चॅनल शेअर करा। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे आपला हा बऱ्याच शेतकऱ्यांना म्हणजे नवीन शेतकरी जे ड्रॅगन फ्रूटमध्ये उतरत आहेत, ड्रॅगन फ्रूटची शेती करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। ड्रॅगन फ्रूटची शेती सुरुवातीपासून म्हणजे मशागतीपासून आपण कोणत्या प्रोसेस फॉलो केल्या पाहिजेत जेणे आपला ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट आपण सुरुवातीला यशस्वीपणे आणि योग्य प्रकारे आपण उभा करू, हे आपण ह्या व्हिडिओमधनं सुरुवातीपासून बघणार आहे। म्हणजे बेड कसा मारतो आपण, ह्याचा बेड कसा करतो वगैरे सगळं। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त नवीन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, ज्यांना आता ड्रॅगन फ्रूटची शेती करण्याची इच्छा आहे अशा शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा। तर सर्वप्रथम आता प्लॉट ड्रॅगन फ्रूटचा उभा करताना आपण 0 पासून सुरुवात करतोय। तर सुरुवातीला पहिल्यांदा आपण रानाच्या मेहनतीपासून सुरुवात करूया। म्हणजे रानाची मेहनत कशी करायची, तर ह्या प्रोसेसमध्ये सगळ्यात आधी समजा आता तुमच्या रानात तण आहे किंवा रानपडीक आहे तुमचं, त्यात आतापर्यंत काहीच मशागत नाही, नुसतं रानपडीक आहे, अशा रानात सुरुवात करताना रोटरपासून सुरुवात करा। पहिलं रोटावेटर सगळ्या रानात मारून घ्या, त्यानंतर नांगरट करायचे आणि त्यानंतर डबल रोटर मारून घ्यायचा, जेणेकरून रानात सुपीकता पण चांगली होईल। आता ते रोटर कसा मारायचा, कसा मारलाय माझ्या प्लॉटला मी, तो व्हिडिओ तुम्हाला आता इथनं पुढे मी जोडतो, तो व्हिडिओ बघा। पण लक्षात ठेवा, सुरुवातीला रोटावेटर, नंतर नांगरट आणि डबल रोटावेटर मारायचा आहे आणि त्यानंतर मग खड्डे वगैरे ही प्रोसेस आहे। तर सुरुवातीची ही प्रोसेस लक्षात घ्या। आता स्टेप बाय स्टेप दुसरी बघूया। तर मित्रांनो, सुरुवातीला असं ट्रॅक्टर साह्याने रोटर मारून घ्या पहिलं तुमच्या रानात, त्यानंतर मग पुढची स्टेप आहे ती आपली नांगरट करायची, ती पण तुम्हाला दाखवतो, ती बघून घ्या तुम्ही। पूर्ण पडीक असं रान आहे, तिथून आता आपण सुरुवात करत आहोत, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना पण समजून जाईल कसं करायचं आहे ते। तर मित्रांनो, आता आपली पहिलं रोटावेटर आपण मारून घेतलेलं आहे रानात, मोकळ्या रानात। त्यानंतर आता आपण नांगरटीला सुरुवात केली आहे, तुम्ही बघू शकता कशी नांगरट केलेली आहे। नांगरट करून पुन्हा एकदा आपण रोटरचा प्रयोग करायचा आहे, जेणेकरून काय होईल, परत आपल्याला एकदा ड्रॅगन लावलं की 20-25 वर्ष तर आपण काही त्याला खत म्हणजे मेहनत आपण त्या रानाची काही सुद्धा करू शकत नाही। त्यामुळे आत्ताच आपण काय असेल ते कव्हर करून घ्यायचे, रानात चांगली मेहनत करून घ्या, जेणेकरून मातीला सुद्धा एक नवीन जीव प्राप्त होईल। तर मित्रांनो, आता तुम्ही बघितलं कसं रोटर मारला आपण, कशी नांगरट केली, त्यानंतर डबल रोटर मारला। ह्यानंतर दुसरं महत्वाचं काम आहे, यानंतर पहिलं मार्किंग करून घ्यायचं आहे। ते मार्किंग कसं करायचं, 10 बाय 6 अंतर ठेवून आपण मार्किंग केलंय, ते तुम्हाला दाखवतो, या तुम्ही बघा। जर तुम्ही ट्रेलिसवर प्लॉट लावणार असाल तर ट्रेलिसवर न लावता 10 बाय 5 किंवा 10 बाय 6 वर जर लावला तर फायद्याच ठरू शकतं। तर तुम्ही इथं बघा, तर हे 2 ओळींच्या मधलं अंतर जे आहे हे 10 फूट आहे आणि हे 2 पोलच्या मध्ये जे अंतर आहे हे 6 फूट आहे। तुम्ही बघा इथं हे 6 फूट आहे अंतर। असं बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल हे 6 फूट आहे आणि हे जे आहे 2 ओळींच्या मधील हे 10 फूट आहे। तर 10 बाय 6 वर असं आपण मार्किंग करून घेऊन आपण प्लॉट लावायला तयारी करायची आहे। खड्डा किती असावा ते पण दाखवतो तुम्हाला। तर हा जो खड्डा आहे हा आपण जवळपास 6 इंच घेऱ्याचा खड्डा आहे, 6 ते 7 इंच, आणि याची डेप्थ जी आहे ती 1.5 फूट आहे। 1.5 फुटात आपण एक मार्किंग करून काठी घेऊन त्या हिशोबाने आपण खड्डा काढलेला आहे, तुम्ही बघू शकता। असं सुद्धा तुम्ही करू शकताय। तर हा खड्डा 1.5 फुटाचा असावा, जेणेकरून तुमचा पोल परत हलणार नाही। बघा तुम्ही, तर ही तुमची बेसिक तयारी आहे, पहिल्यापासून तुम्हाला दाखवतोय का तर चुकायला नको प्लॉट उभारणी करताना, बघून घ्या। असं आपला पूर्ण प्लॉट उभा करायचा चाललेला आहे। आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की प्लॉट किती बाय कितीवर लावला पाहिजे। तर हा जो माझा प्लॉट आहे, ह्या प्लॉटचाच तो व्हिडिओ आहे। तर हा प्लॉट आपण 10 बाय 6 वर लावलाय। 10 फूट 2 ओळींच्या मधील अंतर आहे आणि 2 पोलच्या मधील अंतर 6 फूट आहे। 10 बाय 6 असं आपण लावलेलं आहे, कारण ट्रेलिस पद्धत लावतात काही जण। तर ट्रेलिस पद्धतीने काय होते, नंतर रॉड खराब झाला, त्या तारा तुटल्या, असा प्रॉब्लेम येईल म्हणून आपण अतिघन पद्धतच लावली। 10 बाय 6 वर सुद्धा ट्रेलिस सारखी बाग येणार तुमची, घनदाट होणार बाग तुमची। तर 10 बाय 6 वर लावा, ट्रेलिस लावण्यापेक्षा उत्कृष्ट अंतर आहे। खर्च थोडा जास्त होईल, पोल थोडे जास्त बसतील एकराला, पण तुमचा प्लॉट हा भक्कम होईल। आणि आता पोल उभा करायचे चालले, 6 फुटाचे पोल आपण घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकताय। 6 फुटाचे डांब आहेत आणि 1.5 फूट जमिनीत आहेत आणि 4.5 फूट वर आहेत। 10 बाय 6 अंतर ठेवून आपण लागण केले। पोल बघा कशी उभा करतात, अशी दोरी जर तुम्ही लावून पोल उभा केली
तुम्ही बघू शकता, तुम्हाला दोरी दिसते. ह्या पोलला आणि त्या कडेच्या पोलला दोरी लावायची. अशी दोरी लावून जर तुम्ही डाम उभा केले तर एका रेषेत पण येतील आणि डाम पण व्यवस्थित उभा राहतील, तिरका वगैरे होणार नाही. तर ही पण एक काळजी घ्या मित्रांनो सुरुवातीला आपण ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट उभा करताना. बाकी असं काय स्पेशल दुसरं करायची गरज नाही आहे. टप्प्याटप्प्यानं तुम्हाला सगळ्या प्रोसेस दाखवतो. आता डाम उभा करायची प्रोसेस सुरू आहे. ह्यानंतर मग रोपं कशी लावायची, बेड कसं मारायचं हे सगळं दाखवतो. तर मित्रांनो आता आपले खांब रोवून झालेले आहेत. तुम्ही इथं बघू शकता एकदम परफेक्ट खांब रोवण्यात आलेले आहेत. आणि ही आपली खांब रोवणारी टीम आहे दीपक भाऊ मदने यांची. ह्यांचा मी नंबर तुम्हाला व्हिडिओ शेवटला टाकीन. तर मित्रांनो आता आपलं बेड सोडण्याचं काम चालू झालेलं आहे. बेड आपण कसे सोडायचे ड्रॅगन फ्रूटला बघा, अंतर बघून घ्या. पोलपासून कमीत कमी एक 1.25 फुटाचा बेड तर असावा, म्हणजे 2 साईडचं मिळून एक 3 फुटाचा तर बेड तुम्ही सोडला पाहिजे. आता हे नंतर मी तुम्हाला पूर्ण जेव्हा होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवतो. 3 ते 4 फुटाचा आपल्याला बेड करायचा आहे. पूर्ण जेव्हा ह्याचे बेड तयार होतील तेव्हा तुम्हाला आणि मी पुढची प्रोसेस दाखवेन. आता तुम्ही बघून घ्या, सगळी तुमच्या लक्षात येईल. पॉवर टिलरनं असं रिव्हर्सने आपण बेड मारतोय. ही बेड कसं मारतात तुम्ही बघू शकताय, जेणेकरून माती कशी उडवायची हे पण एक लक्षात येईल तुमच्या. मी 2 साईडनं उडवून घेतलेली आहे, त्यामुळे बेडची हाईट पण चांगली होते आणि माती पण व्यवस्थित उडते बघा. हे मध्ये आपण एक सरी पाडले, जेणेकरून आपल्याला काय आंतरपीक घ्यायचं म्हणेल तर आपण घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम येणार नाही. आंतरपीक एखादा आपण मध्ये घ्यायचं म्हणलं 10 फुटात तरी अशी सरी पाडून घ्या, जेणेकरून एक पीक ह्यात आपण तुम्ही घेऊ शकताय. तर मित्रांनो आता आपण स्टिक प्लांटेशन केलं. आता बेडची प्रोसेस झाली. बेड कसं मारायचं सांगितलं. ज्यांची काळी माती आहे त्यांनी एककारणी केली, एकदाच ट्रॅक्टर फिरवला तरी बेड चढतो, कारण त्यांच्या रानात मातीचं प्रमाण जास्त असते. पण जी मुरमाड रान आहेत त्यात दुवारणी करायला लागते. एकदा फॉरवर्ड आणि एकदा रिव्हर्स केलं की कधी कधी तिवारणी पण करायला लागते. 3 वेळा पण ट्रॅक्टर फिरवायला लागतो, तेव्हा ती बेड हाईट त्या चढतो. तर हा 1.5 फूट हाईटचा बेड आहे जमीन लेवलपासून, 1.5 फूट हाईटचा. आणि हे अंतर बघा, हे 6 फूट अंतर आहे या 2 पोलच्या मधलं, आणि 2 ओळींच्या मधलं अंतर 10 फूट आहे. तर अंतराचं कळालं. तर आपण काय केलंय, स्टिक प्लांटेशन केलं. आपण रोपं लावलेली नाहीत, आपण स्टिक प्लांटेशन केलंय. तर स्टिक प्लांटेशन का केलं, तर स्टिक आपल्या रानात डायरेक्ट लावल्या तर त्याचा फायदा पण होतो. पण स्टिक प्लांटेशन करायचा पण एक कालावधी आहे. तुम्ही जेव्हा तुमचं सीझन संपतो त्यानंतर लगेच स्टिक प्लांटेशन केलं तर त्या जगण्याचा रेट, जर्मिनेशनचा रेट जास्त असतो. जर तुम्ही लेट करत गेला, म्हणजे नोव्हेंबर एंड, डिसेंबरमध्ये जर एंडला तुम्ही पूर्ण स्टिक प्लांटेशन केलं तर ऊन जास्त प्रमाण असते, जर्मिनेशन होत नाही, बऱ्यापैकी स्टिक मरून जातील त्यातल्या. त्यामुळे स्टिक प्लांटेशन करताना ही काळजी घेणं गरजेचं आहे. त्या वातावरणात स्टिक प्लांटेशन झालं पाहिजे तर स्टिक प्लांटेशन ग्रो होईल. आता दुसरी गोष्ट, आता ही बघू शकता तुम्ही स्टिक कशा लावल्यात मी. तर बऱ्याचशा शेतकऱ्यांची एक चूक आणि होते की रोप असू दे स्टिक असू दे लावताना आपण काय करतोय, म्हणजे माझ्या जुन्या प्लॉटमध्ये मी जेव्हा नवीन होतो तेव्हा माझ्याकडनं पण ती चूक झाली आहे, म्हणून ती चूक ह्या प्लॉटमध्ये मी भरून काढली. काय होतं, आपण ह्या साईडला एक रोप लावतोय, ह्या साईडला एक लावतो, ह्या साईडला एक आणि ह्या साईडला, म्हणजे पोलचा जे फेस आहे त्या फेस बरोबर आपण इथं रोप लावायचा प्रयत्न करतो. तर तसं न करता काय करा, रोप ह्या साईडला 2, म्हणजे ह्या साईडला 2 आणि त्या साईडला 2 लावा. जेणेकरून काय होतं, ही ड्रिपची पाईप जी तुमची जाते, ही ड्रिपच्या पाईपनं ज्या लागवडी वगैरे तुमच्या पडतील त्या ह्याच्या आधी हिथं लागणार आहे तुमच्या. त्यामुळे हिथं रोप असलं तर डायरेक्ट रोपाला त्या लागवडी लागू होतात. त्यामुळं असं ह्या साईडला 2 आणि त्या साईडला 2 आणि पोल पासून एक 4 ते 5 बोट अंतर ठेवा लावताना, जेणेकरून काय होईल, बांधायला वगैरे आणि पोलचे हे कॉर्नर जे आहेत हे कॉर्नर त्या रोपाला किंवा त्या स्टिकला घासणार नाही, याची काळजी घ्या. जेणेकरून बांधताना पण ही काळजी घेणं गरजेचं आहे. आता ह्यानंतर तुम्हाला रोपं लावायचं कळालं, 4 रोपं लावायची किंवा 4 स्टिक लावा. स्टिक लावायचा पण कालावधी आहे, रोपं लावली तर सगळ्यात बेस्ट. आता माझी कसं आहे, माझी स्वतःची नर्सरी आहे, स्टिकचं जर्मिनेशन कसं करायचं हे डिटेलिंग मध्ये माहीत असतं, अनुभव आहे एवढे वर्षाचा. तसं नवीन शेतकऱ्यांना स्टिक लावली तर थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर असं आहे. आता ही सी व्हरायटी आहे. आता व्हरायटी बाबत पण प्रश्न आहेत. आता माझ्याकडे कसं आहे, जम्बो रेड व्हरायटी ऑलरेडी प्रेझेंट आहे,
व्हाईट व्हरायटी ऑलरेडी प्रेझेंट आहे. तर माझ्याकडे सी व्हरायटी नव्हती म्हणून मी सी व्हरायटीचा नवीन प्लॉट लावला. का तर तिन्ही व्हरायटीतले आपल्याला इथं स्टडी पण करायला भेटेल आणि जे शेतकरी मला भेट द्यायला येतात त्यांना पण सांगता येईल मला, म्हणून मी सी व्हरायटी लावली. पण ह्या तिन्ही व्हरायटीत काय फरक आहे, जम्बो रेड मध्ये तुमच्या रेड मध्ये सी व्हरायटी मध्ये काय फरक आहे ह्याचा व्हिडिओ पण मी लवकरच माझ्या युट्यूब चॅनलला टाकणार आहे. त्यामुळे व्हरायटी बद्दलचा सुद्धा तुमचा प्रश्न निघून जाईल. तरी बघून घ्या तुम्ही, लागण अशा प्रकारे केली आहे मी. आता हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला लागणीचा मी दाखवलाय स्टार्टिंग पासून एंड पर्यंत. तुमचा नवीन प्लॉट सुरू करताना तुम्ही ड्रॅगन फ्रूटचा कसा लावला पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे. आता या स्टिक जर्मिनेट करायला म्हणजे याला फुटवा निघेपर्यंत त्याला औषधं द्यायला लागतात, ते पण मला मेसेज करा, त्याचं पण तुम्हाला शेड्यूल मी देतो. धन्यवाद.